आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। त्रेतायुगामध्ये कबीरदेव म्हणजे कबीर साहेब यांचे मुनिंद्र नावाने प्रकटन, नल आणि नील यांना शरणामध्ये घेणे। त्रेतायुगामध्ये स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट होणारे कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर रूपांतर करून मुनिंद्र ऋषींच्या नावाने आले होते। अनल अर्थात नल आणि अनिल अर्थात नील दोघेही एकमेकांचे मावस भाऊ होते। त्यांच्या आई वडिलांचे निधन झालेले होते। नल व नील दोघेही शारीरिक व मानसिक रोगाने खूप त्रस्त होते। सर्व ऋषी व संतांना त्यांनी कष्ट निवारणाची प्रार्थना केली होती। सर्वच संतांनी सांगितले होते की हा तुमच्या प्रारब्धाच्या पापकर्मांचा दंड आहे, तो तुम्हाला भोगावाच लागेल, याचा कोणताच उपाय नाही। दोघेही मित्र जीवनात निराश होऊन मृत्यूची वाट पाहत होते। एक दिवस दोघांनाही मुनिंद्र नावाने प्रकट झालेले पूर्ण परमात्मा यांचा सत्संग ऐकण्याचा योग आला। सत्संगानंतर दोघांनीही परमेश्वर कबीरदेव म्हणजे कबीर साहेबजी उर्फ मुनिंद्र ऋषीजी यांच्या चरणास स्पर्श केला आणि परमेश्वर मुनिंद्रजींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवता क्षणी दोघांचेही असाध्य रोग बरे झाले, अर्थात नल व नील दोघेही स्वस्थ झाले। हा अद्भुत चमत्कार पाहून प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन कित्येक तास रडत राहिले आणि म्हणू लागले की ज्यांचा आम्हाला शोध होता ते प्रभू आज आम्हाला भेटले। प्रभावित होऊन दोघांनीही त्यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि मुनिंद्र साहेबजी यांच्या सोबतच सेवेमध्ये राहू लागले। पूर्वी संतांचा समागम पाण्याची व्यवस्था पाहून नदीच्या किनारी होत असे। नल आणि नील दोघेही प्रभुप्रेमी व भोळे आत्मे होते। परमात्मा यांच्यावर त्यांची दृढ श्रद्धा होती, खूप सेवा करत असायचे। सत्संगामध्ये रोगी, वृद्ध व विकलांग भक्तजन यायचे, तेव्हा ते त्यांची वस्त्रे धुवायचे आणि भांडी घासायचे, त्यांचे लोटे पेले घासायचे, पण ते भोळ्या मनाचे होते। कपडे धुताना सत्संगामध्ये प्रभूंची जी कथा ऐकत त्यावर चर्चा करायचे। प्रभूंविषयीच्या चर्चेमध्ये ते दोघे अत्यंत गुंग होऊन जायचे व नदीच्या पाण्यात वस्तू धुताना त्यातील काही पाण्यात हरवायच्या, त्यांना ते कळायचे देखील नाही। एखाद्याच्या 4 वस्तू घेऊन जायचे आणि त्यातील 2च परत आणून द्यायचे। भक्तजन म्हणायचे, भाऊ तुम्ही सेवा खूप करता, परंतु आमचे सगळे काम बिघडवून टाकता। आता या हरवलेल्या वस्तू आम्ही कोठून घेऊन येणार? तुम्ही आमची सेवा करायची सोडून द्या, आमची व्यवस्था आम्हीच बघतो। हे ऐकून नल व नील रडायला लागायचे, म्हणायचे आमची सेवा नाकारू नका, परत आम्ही तुमची कोणतीच वस्तू हरवणार नाही। परंतु नंतरही तेच व्हायचे। ते पुन्हा प्रभू चर्चेमध्ये लागायचे आणि वस्तू बुडायच्या। भक्तजनांनी ऋषी मुनिंद्रजी यांना प्रार्थना केली की कृपा करा, नल व नील यांना समजावून सांगा, ते दोघेही आमचे ऐकत नाहीत आणि आम्ही मनाई केली तर लगेच रडू लागतात। धुवायला नेलेल्या आमच्या निम्म्या वस्तू देखील परत येत नाहीत। हे नदी किनाऱ्यावर सत्संगामध्ये ऐकलेल्या भगवान यांच्या चर्चेमध्ये गुंग होऊन जातात आणि वस्तू पाण्यात बुडतात। मुनिंद्र साहेब म्हणाले, बाळांनो, नल व नील भरपूर सेवा करा, यापुढे तुमच्या हातून कोणतीही वस्तू, अगदी दगड किंवा लोखंड देखील पाण्यात बुडणार नाही। मुनिंद्र साहेब यांनी त्यांना असा आशीर्वाद दिला। आपण रामायण ऐकले आहे। एकदा रावणाने सीतेला पळवून नेलं। भगवान रामचंद्रांना माहित नव्हते की सीतेला कोणी पळवून नेले। श्री रामचंद्रजी अनेक ठिकाणी सीतेचा शोध घेतात। शेवटी हनुमानाने शोध घेऊन सांगितले की सीतामाता लंकापती रावण राक्षस याच्या कैदेमध्ये आहे। हे कळाल्यावर भगवान रामांनी रावणाजवळ शांतिदूत पाठवला आणि सीतेला परत करण्याची प्रार्थना केली, परंतु रावणाने ती मान्य केली नाही। युद्धाची तयारी झाली तेव्हा समुद्रातून सेना पलीकडे कशी न्यायची ही समस्या उभी राहिली। भगवान श्री रामचंद्र यांनी 3 दिवस गुडघ्यापर्यंत पाण्यामध्ये उभे राहून व हात जोडून मार्ग द्या अशी समुद्राला प्रार्थना केली, परंतु समुद्राने काही एक ऐकले नाही। समुद्र मानत नाही हे पाहून श्रीराम यांनी त्याला अग्निबाणाने भस्म करायचा विचार केला। भयभीत समुद्र ब्राह्मणाच्या रूपामध्ये समोर येऊन श्रीराम यांना म्हणाला की भगवान, प्रत्येकाला आपापल्या मर्यादा आहेत, तुम्ही मला जाळू नका। माझ्यामध्ये न जाणो किती जीव जंतू वास करतात। जरी आपण मला जाळून टाकले तरीही आपण मला पार करू शकणार नाही, कारण येथे खूप खोल खड्डा निर्माण होईल, जो तुम्ही कधीही पार करू शकणार नाही। समुद्र म्हणाला, भगवान
सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही असे काहीतरी करा. माझी मर्यादाही अभंग राहील आणि तुमचा पूल देखील बनेल. तेव्हा भगवान श्रीराम यांनी समुद्राला विचारले की त्यासाठी काय विधी आहे. तेव्हा ब्राह्मण रूपातील समुद्र म्हणाला की आपल्या सेनेमध्ये नल आणि नील नावाचे 2 सैनिक आहेत. त्या दोघांजवळ त्यांच्या गुरुदेवांकडून प्राप्त झालेली अशी एक शक्ती आहे की त्यांच्या हाताने दगड देखील पाण्यावर तरंगतात. कोणतीही वस्तू अगदी लोखंडाची असेल तरीही तरंगते. श्री रामचंद्र यांनी नल व नील यांना बोलावले आणि विचारले की तुमच्याजवळ अशी कोणती शक्ती आहे का. नल व नील म्हणाले की होय जी, आम्ही टाकलेले दगड देखील पाण्यात बुडणार नाहीत. श्रीराम म्हणाले की याचे प्रात्यक्षिक दाखवा. त्या अज्ञानींनी म्हणजे नल नील यांनी विचार केला की आज सर्वांसमोर आपली वाहवा म्हणजे प्रशंसा होईल. त्या दिवशी त्यांनी आपले गुरुदेव भगवान मुनिंद्र म्हणजेच कबीर साहेबजी यांचे स्मरणही केले नाही. त्यांनी विचार केला की जर आपण गुरुदेवांचे स्मरण केले तर कदाचित आपल्या जवळ शक्ती नाही, आपण दुसऱ्या कोणाकडे तरी शक्ती मागत आहे असा श्रीराम विचार करतील. त्यांनी दगड उचलून पाण्यामध्ये टाकला तर तो पाण्यामध्ये बुडाला. नल व नीलने खूप प्रयत्न केला परंतु त्यांच्या हातून दगड तरंगले नाही. तेव्हा भगवान रामचंद्रांनी समुद्राकडे अशा नजरेने पाहिले की जसे म्हणू इच्छित होते की समुद्र खोटं सांगत आहे, त्यांच्यात तर कोणतीच शक्ती नाही. समुद्र म्हणाला, नल नील, आज तुम्ही आपल्या गुरुदेवांचे स्मरण केले नाही. अज्ञानींनो, आपल्या गुरुदेवांचे स्मरण करा. दोघांच्याही लक्षात आले आज तर आपण चूक केली आहे. त्यांनी सद्गुरु मुनिंद्र साहेबजी यांचे स्मरण केले. सद्गुरु मुनिंद्र साहेबजी म्हणजे कबीर साहेब तेथे प्रकट झाले. भगवान रामचंद्रजी म्हणाले की हे ऋषीवर, माझे दुर्भाग्य आहे की आपल्या सेवकांकडून आज दगड तरंगत नाहीत. मुनिंद्र साहेबजी म्हणाले की आता त्यांच्या हातून ते तरंगणारही नाहीत, कारण त्यांना अभिमान झालेला आहे. सद्गुरूंच्या वाणीमध्ये प्रमाण आहे की गरीब जैसे माता गर्भ को राखे जतन बनाए, ठेस लगे तो क्षीण होवे, तेरी ऐसे भक्ती जाय. त्या दिवसापासून नल आणि नील यांची ती शक्ती संपुष्टात आली. श्री रामचंद्रजी परमेश्वर मुनिंद्र साहेबजी यांना म्हणाले की हे ऋषीवर, माझ्यावर मोठी आपत्ती आलेली आहे, दया करा. काहीही करून सैन्य पलीकडे गेले पाहिजे. जर आपण आपल्या सेवकांना शक्ती देऊ शकता तर हे प्रभू थोडी दया करा. मुनिंद्र साहेबजी म्हणाले की हा जो समोरचा डोंगर आहे त्याच्या चारही दिशांनी मी एक रेखा म्हणजे रेषा आखलेली आहे. तिच्या आतील दगड उचलून घेऊन या, ते बुडणार नाहीत. श्रीरामाने परीक्षणासाठी दगड मागविला. तो पाण्यावर ठेवताच तरंगू लागला. नल व नील कारागीरही म्हणजे शिल्पकार होते. हनुमानजी दररोज भगवंतांचे स्मरण करत असत. त्याचा आपला दिनक्रमही चालू होता. राम राम ही लिहित होता आणि डोंगरचे डोंगर उचलून आणत होता. ते डोंगर फोडून त्यातील दगड घडवून नल आणि नील पुलामध्ये बसवत होते. अशा प्रकारे पूल तयार झाला. धर्मदासजी म्हणत आहेत की रहे नल नील जतन कर हार, तब सतगुरु से करी पुकार. जा सत रेखा लिखी अपार, सिंधु पर शीला तिराने वाले. धन धन सद्गुरु सत कबीर, भक्त की पीर मिटाने वाले. काही जण म्हणतात की हनुमानजी यांनी दगडांवर रामाचे नाव लिहिलेले होते, त्यामुळेच दगड तरंगले. काही जण म्हणतात नल आणि नील यांनी पूल बनवला होता, तर कोणी म्हणतात श्रीरामांनी पूल बनवला होता. परंतु ही सत्य कथा अशी आहे जशी आपणास वर सांगितलेली आहे. सत कबीर की साखी, पान नंबर 179 ते 182 पर्यंत. पी पिछांचे अंग. कबीर, तीन देव को सबको ध्यावै, चौथे देव का मरम न पावै. चौथा छाड़ पंचम को धावै, कहे कबीर सो हम पर आवै. कबीर, ओंकार निश्चय भया, यह करता मत जान. साचा शब्द कबीर का, पर्दे माही पहचान. कबीर, रामकृष्ण अवतार है, इनका नाही संसार. जिन साहेब संसार किया, सो किन्हू न जन्म्यानार. कबीर, चार भुजा के भजन में भूली परे सब संत. कबीरा सुमिरो तासु को, जाके भुजा अनंत. कबीर, समुद्र पाट लंका गए, सीता को भरतार. ताही अगस्त मुनि पिय गयो, इनमें को करतार. कबीर, गोवर्धन गिरि धारयो कृष्ण जी, द्रोणागिरि हनुमंत. शेष नाग सब सृष्टि सहारी, इनमें को भगवंत. कबीर, काटे बंधन विपति में, कठिन किया संग्राम. चिन्होरे नर प्राणिया, गरुड़ बड़ो की राम. कबीर, कह कबीर चित चेत हूँ,
शब्द करो निरुवार, श्री राम की करता कहते हैं, भूली परियो संसार। कबीर, जिन राम कृष्ण व निरंजन कियो, सो तो करता न्यार। अंधा ज्ञान न बुझई, कहे कबीर विचार।